गोरेगावमधल्या ड्रग्ज प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचं मुंबईच्या महापौर रितू तावडेंनी सांगितलं। त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी। आपल्यासोबत या ठिकाणी महापौर रितू तावडे आहेत। रितूजी, वेगळा आणि संवेदनशील असा प्रश्न आहे की काल मुंबईमध्ये नेस्कोमध्ये काल रेव्ह पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्यामुळे ड्रग्सचा ओव्हरडोस घेतल्यामुळे 2 मुलांचा मृत्यू झालाय। 24-25 वर्षाची ही खरं तर मुलं आहेत। अनेक 80% मुलं जी आहेत ती ड्रग्सच्या आहारी त्या ठिकाणी असल्याचं देखील निष्पन्न झालं होतं। फार कठीण परिस्थिती खरं तर या ठिकाणी या निमित्तानं बघायला मिळते। नाही, हे जर असं झालं असेल, मी एकतर माहिती घेऊन बोलेन ह्याच्याविषयी, कारण आता तुम्ही सांगितल्यावरती पण असं जर होत असेल तर फार चुकीचं आहे। त्याच्या बाबतीत त्या ठिकाणची पोलीस प्रशासन, लॉ अँड ऑर्डर सगळ्यांनी सतर्क राहायला हवं। मी तर ज्या ऑनलाईन सर्व्हिस असतात त्याच्यामध्ये पण ई सिगारेट त्यालाही मी बंदी घालण्यासाठी माझ्या महापौरच्या भाषणामध्ये मी नमूद केलेलं आहे। तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी, मुंबईसाठी, मुंबईच्या लोकांसाठी, मुंबईच्या लोकांच्या हितासाठी, सुरक्षतेसाठी, चांगल्या गोष्टीसाठी आम्ही कायम पुढे असणार। ही जी पार्टी काल झाली या संदर्भात एकूणच कारवाई होणं अपेक्षित वाटते का? कारण सध्या आयोजकांना ताब्यात घेतलेलं आहे वनराई पोलिसांनी, मात्र बिलकुल झाली पाहिजे। नाही, हे झालंच पाहिजे। कारवाई कडक झाली पाहिजे, आयोजकांना ताब्यात घेतलं पाहिजे आणि त्याबद्दल माहिती घेतली पाहिजे। तर ही कारवाई अतिशय कडक झाली पाहिजे। धन्यवाद ताई आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन गणेश, वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई।